श्री स्वामी समर्थ। रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण आलेले आहे। त्यामुळे अनेक गर्भवती भगिनींचे लोकांचे प्रश्न येत आहेत, गुरुजी हे ग्रहण कधी आणि कसे पाळायचे आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल। तर हे ग्रहण कधी असणार आहे, तर 7 तारखेला रात्री 9:57 हे ग्रहण आरंभ होणार आहे आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजेच ग्रहण संपण्याचा जो कालावधी आहे तो उत्तर रात्री 1:27 असणार आहे। तर आता ग्रहणाचे वेध कधी आरंभ होणार आहेत, तर सामान्य लोकांसाठी दुपारी 12:37 ते ग्रहण मोक्ष होईपर्यंत ग्रहणाचे वेध असणार आहेत आणि वेध पाळायचे आहेत। त्याचप्रमाणे गर्भवती महिला असतील, आजारी लोक असतील, वृद्ध लोक असतील किंवा लहान बाळ मुलं असतील, त्यांच्यासाठी वेदाचा कालावधी कधीपासून आहे, तर सायंकाळी 5:15 ते उत्तर रात्री ग्रहण मोक्षापर्यंत वेदाचा कालावधी असणार आहे। तर वेदामध्ये आपल्याला काय नियम पाळायचे आहेत, तर प्रामुख्याने वेद आरंभ होण्यापूर्वी आपण जेवण करायचं आहे, वेदामध्ये भोजन करायचं नाही। वेद आरंभ झाल्यानंतर आपण स्नान करू शकता, देवांचं नामस्मरण, जप तप हे प्रामुख्याने करायला सांगितलेलं आहे। परंतु मलमूत्रोत्सर्ग हे आपल्याला वेद काळामध्ये चालते, परंतु ग्रहण काळामध्ये आपण टाळायचं आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती भगिनींसाठी काय पाळायचं आहे आणि कोणती कृत्य करायचे आहेत। तर गर्भवती महिलांसाठी सायंकाळी 5:15 वेद आरंभ होणार आहेत। तर वेद आरंभ होण्यापूर्वीच आपण जेवण करून घ्यायचं आहे। त्यानंतर ग्रहण कालावधी आरंभ होईपर्यंत आपण मलमूत्रोत्सर्ग किंवा बाकी काही गोष्टी असतील त्या आपण करू शकता। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रहण आरंभ झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर ग्रहण आरंभ झाल्या आपण सर्वप्रथम स्नान करायचं आहे। स्नान करून देवांच्या पुढे बसून आपण देवांचं नामस्मरण करू शकता, आपल्या गुरूंकडून जो गुरुमंत्र घेतलेला आहे त्याचं आपण स्मरण करू शकता। त्याचप्रमाणे आपण धर्मग्रंथ वाचन करू शकता, आध्यात्मिक ग्रंथ वाचन करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रहणामध्ये काय करायचं नाहीये, तर ग्रहणामध्ये आपण सर्वप्रथम झोपायचं नाहीये, जेवण करायचं नाहीये किंवा हाताचे बोट मोडणे असे काही कृत्य करायचे नाहीयेत। त्याचप्रमाणे भाजणे, चिरणे, कापणे ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत। आणि ग्रहणामध्ये आपण होईल तेवढं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि ग्रहण संपल्यानंतर आपण स्नान करायचं आहे। त्याचप्रमाणे 7 तारखेला दिवसभर गर्भवती महिलांनी कृपया घराच्या बाहेर जायचं नाही।